तर मित्रांनो आलेली आपल्या भेटीला सोन्या आणि दादा काय सांगणार आज तुम्ही तुमच्या सोन्या बैलांनी दुसऱ्या लगेच झाला काढला माझ्या डोळ्यातून पाणी आलाय त्याला आहे ना म्हणून लगेच काढलाय मला चांगलंच वाटतं कारण की आपला बैल ज्या अड्ड्यात जातो त्या अड्ड्यात गाडी मारतो आणि आम्हाला एवढी मजा येते की आमच्या घरी पण आमची दिदी सणा आणि मम्मी सणा आमचा बारका मुलगा आहे 3 वर्षाचा जर त्याला समजलं जितलाय तर लगे गोट्यावर जातो गुलाल घेतो स्वतः खेळत राहतो त्याला म्हणजे एवढा नाद आहे बैलाचा आता वाट बघत असेल कधी बैल येईल बैल आल्यावर तो बैलाला सोडून घरी न्यायला सांगेल घरी तर मित्रांनो आपण जे शर्यतीची वाट बघत होतो ती शर्यत दादा काय सांगशील तू आता छोटा सोन्यात हारत नाही कधी त्याला जितच पाहिजे आणि तो जिंकणार वापस दुसरी पण आणि आता हे गाईज गुड आफ्टरनून कसे आहेत तर आय नो तुम्ही ठीक असणार काय तर ट्रिपल एम वायले ब्लॉग या चॅनलवरती मी मच्छिंद्र वायले तुमचं मनापासून स्वागत करतो गाईज तर आज आहे 31 मे तर आज बोनिवली गाव इथं शर्यतीचा मोठा अड्डा तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवरती आणि कुठेही जाऊ नका कारण आताच मी आमच्या गावामधले जाताना बघितलेली आहेत मोठी मोठी बैला जसं राहुलबाईचा किसना बैल आणि भरपूर भालगाववाल्यांची बैला आता आमच्या गावामधल्या गेलेली आहेत नेवाली नाक्यावर फुल ट्रॉफिक असल्यामुळं आज शर्यतींची बैला ती आमच्या गावामधली गेलेली आहेत तर गाईज कुठेही न जाता आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि आपलं व्हिडिओ नेहमी डिफरंट टाईप असतात आणि आज जाऊया आपण अड्ड्यामध्ये तर भेटू तिथे आता जाऊ गेल्यानंतर सो गाईज ज्या अड्ड्यामध्ये पोहोचले आता अड्ड्यामध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला काय दाखवतो मी चारी बाजूने तुम्ही क्राऊड बघा समोर मलंगरचा व्ह्यू सुद्धा आहे चला आता लगेच आपण तर मित्रांनो तुम्ही ज्या बघू शकता आपल्या समोर सूर्याबाई दादाने मागच्या अड्ड्यामध्ये सांगितले तर आज बोनिवली इथे बघायला मिळेल आणि आजच्या दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळते सूर्याबाई आणि जर या बैलाची आज शर्यत झाली तर आपण पूर्णपणे आपल्या चॅनलमध्ये दाखवतो सूर्याची वैशिष्ट्य जितकी सांगावी तितकी कमीच आहे तरी तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पूर्ण अपडेट मिळेल त्याची तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कर्जत कोल्हापूर यांचा वजीर बैल आणि बैल बघा तुम्ही तर बघूया मित्रांनो आजच्या दिवसामध्ये वजीरची सुद्धा शर्यत बघायला मिळतो आपल्याला तर मित्रांनो तुम्हाला बोनिवलीच्या मैदानाची वैशिष्ट्य चांगली तर तेवढी कमीच आहेत कारण बघा चार बाजूने बैल बांधण्यासाठी झाड आहे बघा आज बैलांना पूर्ण सावली भेटतं आणि तर मित्रांनो आता शर्यती सुरू झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आता भरपूर मोठ्या आता प्रमाणात शर्यती आपल्याला बघायला मिळणार आहेत तर आपण कव्हर करणार आहोत तर चला दाखवतो तुम्हाला आता तर मित्रांनो आता जस्ट आपल्या समोर बघू शकता किसनाबाई आणि आताच किसनाबाईला शर्यत सुद्धा जमलेली आहे आणि ते सोबतीला छोटा लक्ष नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही शर्यत मी पूर्णपणे कव्हरेज दाखवणार आहे A to Z कव्हरेज आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार
आता अड्ड्यामध्ये. तर मित्रांनो ज्या ठिकाणी बघू शकता बैल सोडला जात आहे आणि आपण बैलाच्या शर्यत तुला दाखवणार आता लक्ष बैलाला तर नेलेलं आहे. प्रॉपर A to Z शर्यत तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. तर तुम्हाला आणि समोर तुम्ही बघू शकता लक्ष बैलाला आता थोडंसं गरम केलं जात आहे. दादा आज कोणाच्या नावाने पडणार आहे लक्षबाई? शिवराम मामा टाकले गावचे. आणि मागच्या वेळेला इथं बोनिवलीला ही शर्यत बघितलेली आम्ही. तर चिंचोली गावाच्या नावात पडला गेला पाहिजे. तेव्हा पण त्याचे नाव नाही. आणि आजच्या याच्यामध्ये तुम्हाला जोर पण आहे दादा? चिंचपाडीचा पलटी. चिंचपाडे बघू शकता, चिंचपाडीचा पंटी आणि मांगरुल गावचा पप्पू शेड यांचा नानिक बैल ही जोडी यांच्या विरोधात आहे. तर या शर्यतीची आपण पूर्णपणे कव्हरेज तुम्हाला दाखवतो. कुठेही जाऊ नका. A to Z आपल्या चॅनलमध्ये शर्यत तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर बघू शकता मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्ही थोडं सावध गरजेचं आहे. कारण समोरून आपल्या शर्यती इथे गाडी येत असतात. सावध राहणं तर एकदम गरजेचंच आहे इथं आल्यानंतर. जाऊ नका मित्रांनो. आणि प्रेक्षक तुम्ही बघू शकता आजच्या शर्यत बघण्यासाठी झाडावर सुद्धा आजचे झाडावर बघा तुम्हाला दाखवतो. आणि राहुल दादांच्या दोन्ही बैलांचं नियोजन आज गौरव दादा करत असतात. कधी पण आपण बघू शकतो पूर्ण बारकाईने ते लक्ष घालत असतात बैलांवर. मित्रांनो तुम्ही बघू शकता आज राहुल दादा कृष्णा याच्या बैलाला आहे. शेटदादा मांगरूळ यांचा नानिक आणि चिंचपाडा गाव यांचा फंटी बैल आहे. तर समोर इकडे बघू शकतो आता
तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही ही जोडी आता आपण लास्ट टाइम सुद्धा बोनिवली अड्डेमध्ये बघितलेली होती. चांगल्या प्रकारे विजय मिळवलेला होता आणि आजच्या दिवसापासून परत एकदा ही जोडी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर प्रॉपर A to Z माहिती तुम्हाला मिळणार आहे आपल्या चॅनलवरती. तर कुठेही जाऊ नका, ही शर्यत पूर्ण आपण कव्हरेज करणार आहे आजच्या दिवसात. राहुल दादांचं नाव माहिती झालं की बघा, आज त्यांचा बैल कुठला सुद्धा निघू दे, मथुर निघो किंवा किसना निघो किंवा बाजी निघो, तर प्रेक्षकांचा त्यांच्या भरपूर संख्येने त्यांच्या खेळाला सपोर्ट असतो कधीच. हॉल मारून दे तुला सुटताना ना निसता मारत नाही. हा मग त्या जोरीलाच घे ना एक साईडची मला तर मित्रांनो आता तुम्हाला मी त्या साईडची बैला दाखवतो. पप्पू शेठ यांचा तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपल्या समोर किसना आणि छोटा लक्ष ही शर्यत आता पंटी मांगरोळवाल्यांचा नानिक ही जोडी आता मांडत आहे आणि या जोडीचा निकाल सुद्धा तुम्हाला दाखवतो. मी थोडं पुढे जाऊ नका आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू. तर थोडा पुढे जाऊया आपण आता. तर मित्रांनो आपण जे शर्यतीची वाट बघत होतो ती शर्यत आता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता किसना आगीन झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता आता पाठीराख्यांचं चालू होतं. आणि किसनाने आताच गाडा मारलेला आहे. सुंदर
तर मित्र काय सांगशील हा सुंदर बैलाने हा सुंदर असा दिलेली आहे आणि गाडा कृष्णा सोबत आज त्याला 2 वेळा आम्ही बघितलेलं इथं बोनिवलीच्या अड्ड्यामध्ये गाडा मारताना. तर काय सांगशील तू? चांगलं वाटलं, चांगली गाडी झाली आमची आणि मैत्रीपूर्वक एकदम मैत्रीपूर्वक गाडी झाली. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता ही मैत्रीपूर्वक लढत आहे त्यांच्या सांगितल्या पाठीराखी जास्त जल्लोष न करता ते आज साधं सिंपल मध्ये सेलिब्रेशन चालू आहे त्यांचं. 1001 नाव म्हटलं की कोणत्या नावाला विसरेल असं आहे. काय सांगाल तुम्ही आज कृष्णा बैलांनी शर्यत जिंकली त्याच्याबद्दल? काय नाही, खूप आनंद झाला आज. खूप तुम्ही म्हणजे त्याची शर्यत तुम्हाला बघायला म्हणजे भेटतंय आवडतं आणि पहिल्यांदाच बघायला भेटलं अशा अड्ड्यामध्ये पहिल्यांदाच बघितलं. तर मागच्या अड्ड्यामध्ये पण त्यांची कृष्णा आणि सुंदर ही जोडी सुद्धा धावली होती आणि त्याची विजय सुद्धा मिळवलेला होता. माझा फेवरेट बैल आहे आणि 1001 नंबर फेवरेट आहे राहुल भाई पण भारी काढले. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता थोड्याच वेळात आता याही आपले राहुल दादा नसताना सुद्धा त्याचे जे नियोजन करते आहेत आता जसं गौरव दादा भाने चांगल्यापैकी नियोजन करताना आता काही चांगलं असं कृष्णाला ते विन केलेलं आहे आणि थोड्याच टायमामध्ये आपल्याला मथुर आणि कृष्णाचा फेरा सुद्धा बघायला मिळणार आहे. तर आता तो सुद्धा आपण दाखवू आपल्या चॅनलवरती. तर कुठेही जाऊ नका. व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओ लगेच लाईक करा. तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊ प्रेक्षकांना. तर दादा काय म्हणशील आज कृष्णाने जो गाडा मारला त्याच्याबद्दल? दादा काय नाही, 1 मॅन शो ओनली मथुर. आणि मथुरचा आता थोड्या टायमात फेरा पण आता जाणार आहे. तर किती उत्साहित आहात तुम्ही मथुरचा फेरा बघण्यासाठी? आणि 2 आठवडे झाले, 2-3 अड्ड्यामध्ये झाले. आता मथुरला आपण बघितलं पण नाही धावताना आणि आज मथुरचा फेरा सुद्धा जाणार आहे. मला खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं जेव्हा मथुर अड्ड्यात येतं. त्याचा म्हणजे फेरा खूप आवडतो मला. शर्यत तर विचारूच नका, 1 नंबर. नक्कीच दादा आम्हाला सुद्धा आवडतं आणि मथुरला बघण्यासाठी भरपूर पब्लिक सुद्धा येत असतं. आता मित्रांनो तुम्ही बघा कृष्णा बैला सुद्धा बघायला किती पब्लिक आहे आणि थोड्या टायमात आपण भेटू आता मथुरचा फेरा गेल्यावर. तर मित्रांनो आता आपण प्रेक्षकांना सुद्धा जाणून घेणार आहोत आज ते इथं शर्यत बघायला आले. तर दादा काय सांगशील, तुला कुठल्या बैलांची शर्यत बघायला जास्तीत जास्त आवडतो? तर आज ओनली मथुर आणि आज कृष्णा आणि लक्ष पुन्हा एकदा मागच्या अड्ड्यामध्ये विन झालेला आणि आज पण विन झाले. तर काय सांगशील त्याच्याबद्दल? आम्ही खूप आनंद आहे त्याच्यामुळे आम्ही ज्यूस प्यायला घेतले. कृष्णा विन झाल्याबद्दल आम्ही खुश आहे आणि आम्ही फक्त कृष्णा आणि मथुरचे फॅन आहोत. खूप मोठे फॅन आहेत मथुरचे आम्ही आणि आम्ही मथुरचे व्हिडिओ सुद्धा बनवतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज मथुरची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. भरपूर त्याच्या नावाने आता इथं तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आता सोन्या बैलाच्या जोडीला आपण जी जोड दाखवलेत त्यांना बोलिवलीवाल्यांचा टिटवी बैल आणि हा. तर मित्रांनो आज आपल्याला राजा 0003 याची सुद्धा शर्यत बघायला मिळणार आहे आणि याच्या सोबतीला आता आपण माहिती करूया कोण त्याच्या गल्ल्यामध्ये आहे. तर दादा राजाच्या गल्ल्यामध्ये कोण धावणार आहे? सुंदर कुठला आहे? 12-13 आणि बदलापूरचा का? आणि तुम्हाला जोर कोण आहे आजच्या दिवसामध्ये? बालचा सुद्धा आणि बालचा शंकर. बालचा तर मित्रांनो या शर्यतीचा कव्हरेज आपण A to Z दाखवणार आपल्या चॅनलवरती आणि शर्यत जर झाली तर आपण याच्यानंतर त्यांची मुलाखत सुद्धा घेऊ. तर त्यांचे पाठीराखी भरपूर आहे. राजाची शर्यत मित्रांनो आपण काकारोलला इथं पण दाखवलेली आणि तुम्ही भरपूर पसंत केलेली आपल्या चॅनलवरती. सोन्याच्या सोबतीला तो धावला होता आणि आज सुद्धा राजा शर्यत आपण बघणार आहे. तर थोड्या टायमाला मग भेटूया. तर मित्रांनो आता आपण बघितलं राजा 000 आणि काशीवालीचा सुंदर यांना आज भालगावचा शंकर आणि सुलतान ही जोड आहेत आणि या शर्यतीची सुद्धा आपण पूर्ण A to Z कव्हरेज दाखवणार तुम्हाला आणि शर्यत झाल्यानंतर तुम्हाला मी थोडीशी माहिती पण देणार आहे. तर चला भेटूया थोड्या टायमामध्ये. तर मित्रांनो आपण मगाशी आता राजा बैलाची शर्यती आता आपल्या चॅनलवरती दाखवणार होतो पण थोडंसं कारणामुळे आपल्याला दाखवायला नाही मिळली पण त्याही आज गाडा मारलेला आहे. तर थोडीशी आपण माहिती करून घेऊया. तर दादा आज तुमच्या बैलांनी जे मोठी कामगिरी करून दाखवली त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? आम्हाला आज खूप आनंद वाटतो आमच्या बैलांनी कामगिरी केल्याबद्दल. आणि दादा जर विचारायला गेलं तर आज तुमच्या बैलाचा
जो नियोजन आहे तो कोण करतो आणि कोणाच्या नावाने आज तुम्ही हा बैल हाकलतात? दादा नितीन गावंडकर यांच्या नावाने पळतो. आमचे नियोजन तसेच योगेश दादा पवार खिडकाले आणि नियोजन करतात. म्हणजे पूर्ण फॅमिली म्हणजे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज त्या राजा पॉवर फॅन क्लब हा चॅनल त्यांचा पण आहे आणि त्यांची पूर्ण फॅमिली त्या बैलाचं नियोजन करत असतात. आणि जेव्हा पण आपण बघतो आता मागं पण आपण बघितलं काकारवालच्या मैदानामध्ये आज सोन्याच्या सोबत पळालेला. तर काय सांगणार तुम्ही जेव्हा पण तुमचा बैल शर्यतीला जातो तर तुम्हाला कॉन्फिडन्स असतं हा बैल गुलाल घेणारच आज? 100%. आणि आजच्या दिवसामध्ये काय आता परत त्याची शर्यत आम्हाला बघायला मिळणार आहे का? एकच शर्यत करतात संपूर्ण म्हणजे सर्व बैलाचा तर दादांचा बैल तर खूप गरम आहे आपण बघितलं आता. सेवा करणारा आमचा काका. काका काय सांगणार आज तुमच्या नावाने? सर्व काकाच करते त्याचा. तुम्ही ज्या बैलाची जी सेवा करता जो नियोजन करता त्याच्याबद्दल तुम्ही लहानाचा मोठा केला किंवा तुम्ही काय केलं त्या बैलाला थोडी माहिती द्या आम्हाला. हो रात्री झोपत ना आम्ही त्या बैलाच्या मुला. असं आहे का? मग तर काका पण आपल्याला सांगत आहेत की आता त्यांचा पण आवडता बैल आहे आणि त्यांना पूर्ण सेवा करायला त्यांची मज्जा पण येतो. तर अजून थोडीशी आपण माहिती घेऊन येतो. आता तुम्ही तुमचे जो मेन गावाचं नाव आहे तो आणि तुम्ही कुठले आले तो आम्हाला माहिती करून द्या नक्की. तलोजा मजकूर. तर मित्रांनो आपण बघू शकता आता तलोजा मजकूर इथून हा 000 राजा आता भरपूर चर्चेमध्ये असलेला हा बैल सध्या यंदाच्या हंगामामध्ये त्यांनी भरपूर आता गाडं मारलेले आहेत. बाईक सुद्धा भेटल्या या सीझनला मित्रांनो 3 बाईक सुद्धा त्यांनी मिळवलेल्या आहेत. तर बाईक मिळवल्यावर नंतर तुम्ही घरी गेल्यावर काय जल्लोष तुमचा फरक? फुल एकदम फुल 3-3, 4-4 तास नाचत असतो गावात. गुलालाच्या पिशव्या आणतो आम्ही. हा तर बघू शकता मित्रांनो आमची गाडी बाबाच्या नावाने पळाली. म्हणजे आमचा बाबा होता शेकडेवाला आंबोकालू पाटील याच्या नावाने आज गाडी पळाली. आणि गाडी पण आवडी मोठी गाडी बाबाच्या नावाने पळाली आणि जिंकली सुद्धा. म्हणजे तो आज बाबासाठी पळाला. आणि तुम्हाला आज विरोधात कोण जोरत आहे? बालकर होते. बालकर. आणि आज बैल पूर्ण पाटले पायातून तरी पण तो बाबा. मित्रांनो तुम्ही बघू शकता आज बैलाला थोडा दुखापत सुद्धा झालेला आहे तरी सुद्धा बैलाने आज त्यांच्या मालकाचे पूर्णपणे असे देखरेख करून सुद्धा त्यांचं नाव कमवलेलं आहे आजच्या दिवसामध्ये. तोंडातून काय खात ना सर्व भरवायला लागतं. तर त्याला स्पून फिडिंग सुद्धा केली जातं दररोज. आणि अजून थोडीशी माहिती तुमच्या बैलाची दिली तर चांगलीच आहे. काय सांगणार अजून तुम्ही आता यंदाच्या हंगामात कुठल्या अड्ड्यामध्ये बघायला मिळेल हा बैल आम्हाला? सर्व इथे भेटेल. तर नक्की मित्रांनो तुम्ही बघू शकता आज त्यांचे पाठीराखे त्यांचे सपोर्टर तुम्ही बघू शकता. गावातल्या मुलांचा प्रेम सुद्धा आहे त्या बैलाच्या पाठीमागे आणि भरपूर संख्येने ते येत असतात इथं आणि कुठलाही अड्डा सोडत नाही. तर काका तुम्ही काय म्हणणार आज तुमच्या बैलाने जो विजय मिळवला आहे त्याच्याबद्दल? आम्ही काय सांगू शकत तर चालेल. तर तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचं. तर मित्रांनो आपण जे 000 राजा हा बैलाचा मालक आहे थोडा त्यांच्याशी माहिती करून घेऊ. तर काका काय सांगणार आज तुमच्या बैलाने इतकी मोठी? आमचा खुशी घरातून निघते. खुशीतून घरातून निघतो जिंकणारच तो असा बोलूनच जाते. म्हणजे घरातनं निघला तर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की तो गुलाल घेऊनच येणार परत तो गुलालच घेणार आणि गावामध्ये जल्लोष नक्कीच होणार. आता आज जोरान करणार. आज पण जोरात जल्लोष होणार. आणि आतापर्यंत तुम्ही 3 बाईक सुद्धा त्याच्या नावाने मारलेल्या आहेत. 3 बाईक मारल्या गदे मारल्या 3-4. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आता. तर आता मौलाची माहिती दिल्याबद्दल काका तुमचं धन्यवाद. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता जयेश दादाचा सोने बैल सुद्धा आलेला आहे आजच्या दिवसामध्ये. भरपूर टाइम झाला त्याला बघण्यासाठी भरपूर पब्लिक वेळ झाली होती आणि आता त्याचं मेन दर्शन आता काय शर्यत झालेली जमले का? तर मित्रांनो आज सोन्या 50-50 याची सुद्धा शर्यत तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो सोन्याच्या गल्यामध्ये आज मल्हार सुद्धा धावताना दिसणार आहे आपल्याला. तर कुठेही जाऊ नका ही शर्यत पण आपण A to Z कव्हरेज दाखवणार आहे तुम्हाला. दादा मित्र जोर कोण आहे? तर मित्रांनो आज सोन्या बैल आणि मल्हार बैल या बैलाला विरोधात जोर आहे ते गोलेलीची टीपी बैल आणि शाहीर बैल. आणि ही शर्यत आपल्या चॅनलवर तुम्हाला A to Z कव्हरेज बघायला मिळणार आहे.
कोणता बोलला का ना निखिल कुठे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रेक्षक सुद्धा सोन्या बैलाला बघण्यासाठी पूर्ण उत्सुक होतं आजच्या दिवसामध्ये. तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आता सोन्या बैलाच्या जोडीला आपण जी जोड दाखवलेत त्यांना बोलिवलीवाल्यांचा टिटवी बैल आणि हा शाहीर बैल. तर ही शर्यत सुद्धा आपण पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला. आणि आजच्या दिवसाचा क्राऊड सुद्धा तुम्ही बघा. कदाचित आजच्या दिवसाचा बोनिवलीचा शेवटचा अड्डा असणार आहे म्हणून आजच्या दिवसामध्ये जास्त तुम्हाला पब्लिक मिळाली. आणि समोर आहे तुमच्या टिटवी बैल आणि इकडे आहे शाहीर बैल. तरी A to Z शर्यत तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवरती. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ कंटिन्यू बघा. मित्रांनो आता थोड्याच वेळात तुम्हाला छोटा सोन्या आणि मल्हार आणि टिटवी आणि शाहीर ही शर्यत तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवरती. कुठे जाऊ नका, प्रॉपर शर्यत दाखवतो गाडी आली ना बैल माझा तर मित्रांनो ज्या शर्यतीची आपण वाट बघत होता तर ती शर्यत आपली भेटीला येत आहे. दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो तुम्ही पब्लिकचा जल्लोष सुद्धा बघू शकता. आता गाडी सुटणार आहे. बाहेर हो ना या ना तर मित्रांनो आलेली आहे आपल्या भेटीला सोन्या आणि नको नाही नाही बोललो मी. लोक बघू शकता सोन्या जिंकल्यानंतर पब्लिकचा तुम्ही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता फार मोठे जल्लोष बघा तुम्ही, सेलिब्रेशन बघू शकता पब्लिक. आणि सोन्या बैलाला लगेच सोडलेलं आहे. चाल लागे तर आपण बघू शकता आता सोन्या आणि मल्हारी दोन्ही बैल सोडलेली आहेत. तर आता थोडीशी आपल्याला माहिती भेटते की बघूया आपण त्यांच्या
जयेश दादा स्वतःच आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता छोटा सोन्या आज एक चांगल्या धमाकेदार विजयाने असतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एक शर्यत जिंकल्यानंतर आता लगेच दुसऱ्या शर्यतीसाठी सोन्या बैल चाललेले आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये या टोंडऱ्याचा बादल बैल हा पाळणार आहे. अजून थोडीशी माहिती तुम्हाला देतो मी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ताच एक शर्यत जिंकल्यानंतर आता सोन्या बैल परत एकदा शर्यतीसाठी आले आहे आणि आज त्याच्या गळ्यामध्ये टोंडऱ्याचा बादल बैल सुद्धा पाळणार आहे. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता सोन्या बैलाची आता दुसऱ्या वेळेला सुद्धा शर्यत आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये आता टोंडऱ्याचा बादल असणार आणि त्यांना विरोधामध्ये कर्जतचा काय नाव दादा पतंग आणि तो शिवा मानकेलीचा शिवा. तर मित्रांनो ही शर्यत सुद्धा आपण A to Z तुम्हाला दाखवतो आपल्या चॅनलवरती, तुम्ही नक्की बघायचे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज बोनिवलीचा शेवटचा अड्डा असल्यामुळं आज प्रेक्षकांची गर्दी तुमची त्यांच्या आवडत्या बैलांची शर्यती बघण्यासाठी आमदार झालेच तरी सुद्धा आज कोणी घरी जायला मागत नाही. तर आता आपण थोड्या टायमात सोन्या बैलाची दुसरी शर्यत सुद्धा दाखवणार तुम्हाला. तर कुठे जाऊ नका, आपल्या चॅनलवरती नक्की बघायचं आहे. किती आमदार झाले तरी सुद्धा बघा प्रेक्षकांची गर्दी बघा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता छोट्या सोन्याची शर्यत बघण्यासाठी आता त्याचे फॅन्स सुद्धा थांबलेले आहेत. आता काय सांगशील तू? आता छोटा सोन्यात हारत नाही कधी, त्याला जीतच पाहिजे आणि तो जिंकणार वापस दुसरी पण. आणि आता पहिला जिंकले दुसरी बी जिंकल. तोंडऱ्याचा वादलच राजा जोडीला त्या जोडीला. आणि तुम्ही शर्यत पूर्ण बघितल्याशिवाय इथंच पूर्ण शर्यत तुम्ही बघू शकता मित्रांनो. प्रेक्षकांचा प्रेम किती आहे छोटा सोन्यावर. छोटा पण आणि मोठा बी. आणि मोठा सोन्या तर आपल्याला जास्त जास्त आता बघायला नाहीच मिळेल आपल्या इकडच्या अड्ड्यामध्ये. तर आता छोटा सोन्या आहे त्याची पण दिवसेंदिवस चर्चा जास्त चालू आहे आणि प्रेक्षकांचा प्रेम बघून आता आपण दाखवतो ही शर्यत तुम्हाला A to Z आपल्या चॅनलवरती. तर कुठेही जाऊ नका. तर मित्रांनो अंधार असल्यामुळे आपल्याला ही शर्यत आता इथून दाखवता येणार नाही. तर आपण थोडा पुढे जाऊया आणि सोन्या बैलाची आज शर्यत आपण पूर्ण. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सोन्या बैलाची गाडी आता ही दुसरी शर्यत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सोन्या बैलाची शर्यत आपण पूर्णपणे कव्हरेज केलेली आहे. काय झाली देवबाद झाली, जिंकली ना? हा जिंकली. तर मित्रांनो सोन्या बैलाने आता ही दुसरी शर्यत सुद्धा जिंकलेली आहे. बघू शकता तुम्ही जय दादाला गर्व आहे सोन्या बैलावर. नक्की सोडा. दुसऱ्यांदा शर्यत जिंकल्यानंतर आज जय दादा थोडं भावूक झालेले आहेत सोन्या बैलांनी. दादा काय सांगणार आज तुम्ही तुमच्या सोन्या बैलांनी दुसऱ्या आज माझ्या डोळ्यातून पाणी आलाय. तेच आम्ही त्याला आहे ना पण लगेच काढलाय झाल्या आता आम्ही बघितलं
फोटो काढा नाही, मला काहीच बोलायचं नाही. एक फोटो काढा फक्त दादा. गणपती बाप्पा. कामगिरी दादा तुमचं बैल सध्या चर्चेत. दा एक फोटो काढा. हे एक मिनिट. रोशन मामा यायचं. मामा या. मामा इथे या ना. भाऊजी ना चोरल्या. आज आपल्याला कसं वाटतं, आपला छोटा सोन्या आपल्यासाठी आपल्या जीवासारखा आपण त्याला जपतो आणि आपल्या तो तसंच प्रेम तुमच्यासाठी जो झडतो मैदानामध्ये. आपण काय बोलतोय? मी रडलो अक्षरशः. लगेच त्याला म्हणजे आणला आणि लगेच सोडला. शर्यत जमवून लगेच शर्यत झाल्या दुसऱ्या राऊंडला लगेच घेऊन गेले. आमचे भाऊजी आहेत काउंटराचे, काही शर्यत जमवलं माहीत नव्हता. त्या गाडी जमली म्हणून मला, आणि मी त्यांना सांगितलं मी लगेच सोडून येतो, आणि त्यांनी माझी इज्जत राखली. आणि आता आज तुमच्या बैलाची ही कामगिरी बघून म्हणून तर त्याचं फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत चालले. तर तुमची त्यांच्यासाठी काय फॅन फॉलोअर्सचा बैल आहे. मी पहिल्यापासून सांगतो, माझा बैल नाही, मी नोकर आहे, म्हणून माझ्या डोळ्यातनं हसू येतात. बघितलं दादा तुम्ही, आता ते दाखवलं तुमच्या आनंदाचं, ते अश्रू निघाले तुमच्या डोळ्यातून, ते बघितलं. त्याला लगेच नेला मी पलवायला. त्याच्यात मी खाली सोडायला होतो पहिल्या शर्तीला, आणि लगेच मी सोडायला वर आलो. मी बघतो तर बैल लगेच काढला. माझ्या डोळ्यातनं आता हसरू यायला लागले. म्हणजे याचा मी किती हे करायचा. त्याला त्रास म्हणतात ना, एखाद्या प्राण्याला आपण जीव लावला तर त्याला जाम त्रास दिलाय. माणसापेक्षा आपल्याला जास्त जीव लावतो. जाम त्रास दिलेला आहे त्याला. त्याच्यामुळे दादा पण आज त्यांनी पण चांगली कामगिरी तुमच्यासाठी करून दाखवलेली आहे. आज प्रेक्षकांसाठी तुमच्यासाठी त्यांनी मन जिंकलेली आहेत आजच्या दिवसामध्ये सर्वांची. थँक्यू तुमच्या चॅनलला. तर नक्कीच सुंदरसा विजय मिळवला जाताना, आणि छोट्या सोन्याची फॅन फॉलोइंग बघू शकता तुम्ही. एवढं संध्याकाळची वेळ झाली, दादाने सांगितलं जास्त जल्लोष नाही झाला, पण दादाच्या डोळ्यात दादा किती आनंदात आहेत ते. 8 वाजले तरी कालोखामध्ये माणूस माणसाला दिसत नाही, तरी सुद्धा त्यांनी गाडी मारली, आणि एवढा त्यांना दोन मारले लगातार मारले. तर तुला कसं वाटतं छोट्या सोन्याचा जो विजय बघून? आम्हाला दरवेळी ज्या अड्ड्यात जातो तेव्हा आम्हाला चांगलंच वाटतं, कारण की आपला बैल ज्या अड्ड्यात जातो त्या अड्ड्यात गाडी मारतो, आणि आम्हाला एवढी मजा येते की आमच्या घरी पण आमची दिदी सणा आणि मम्मी सणा, आमचा बारका मुलगा आहे, 3 वर्षाचा, तर त्याला समजलं जितलं आहे तर लगे गोट्यावर जातो, गुलाल घेतो, स्वतः खेळत राहतो. त्याला म्हणजे एवढा नाद आहे बैलाचा. आता वाट बघत असेल कधी बैल येईल. बैल आल्यावर तो बैलाला सोडून घरी न्यायला सांगेल, घरी ठेव, म्हणजे घरी बैल आणा, घरात बैल ठेवा. मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता चांगली अशी पारितोषिक सुद्धा मिळवलेली आहे आता छोट्या सोन्यानी. आपला असाच बैल पुढे जात राहावं, आणि आपलं जे फॅन फॉलोइंग आहे आपण जो आपला मनातून व्यक्त करता की बैल स्वतःचा नसून या बैला मुलं, त्याला मी ज्याप्रमाणे तुम्ही ज्या बैलाला दम नाही देता. आता मी सोडू का जमा, त्याला पण सोडा दादा. तर मित्रांनो बघू शकता, आज सोन्या बैलांनी 2 शर्यती जिंकल्यानंतर आता त्याला सुद्धा भरपूर त्रास होल्यानंतर दादाने सांगितलं आता त्याला तर बघू शकता तुम्ही, आज सोन्या बैलासाठी आता रात्रीच्या 8 वाजून गेल्यानंतर सुद्धा किती पब्लिक थांबलेली आहे त्याच्यासाठी. तर मित्रांनो तुम्ही बघितलं, आता सोन्या बैलांनी दुसरी सुद्धा शर्यत जिंकलेली आहे, आणि दादा किती भावूक झालेले आहे. आता दादांच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा आलेले आहेत, आणि दादांसाठी नाही तर हा व्हिडिओ आज इथं एंड करूया. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा, आणि सोन्या बैलासाठी एक कमेंट सुद्धा झाली पाहिजे आपल्या चॅनलवरती. तर चला